नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 188 ते 200 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ह्या अध्यायामध्ये ज्ञानोबा राय साक्षात योगाभ्यासाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना करतायत. अभ्यास योग करण्यासाठी आसन कसं असावं, त्या आसनाचं वैशिष्ट्य, गुणधर्म हे सर्व ज्ञानोबा रायांनी आपल्याला सांगितले. सर्व साधक मंडळी आसनावर जाऊन विराजमान झालीत. आपला अंतःकरण एकाग्र करून सद्गुरूंचं स्मरण करतायत. मनातील सर्व विचार कल्पना बाजूला सारल्यात. आपल्या सद्गुरूंची, आपल्या आराध्य दैवतेची आपल्यावर किती कृपा आहे, त्यांचं सर्वांवर किती प्रेम आहे, करुणा आहे, हे आठवून साधक मंडळींच्या अंतःकरणात सात्विकतेचा आदरयुक्त भाव प्रगट व्हायला लागलाय आणि त्यातच मनातल्या अहंभावाचा कठीणपणा विरघळून गेलाय. आता सबाह्य फक्त सात्विक भावाचंच भरतं आलेलं आहे. अशी अवस्था झाल्यावर ज्ञानोबा राय म्हणतात, आता विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ह्या भावामध्ये साधक स्थिर झाल्यावर, अहम भावाचा कठीणपणा गळून पडल्यावर आपोआपच विषयांकडे धावण्याची जी सवय आहे ती खुंटते. विषयांचं विस्मरण पडायला लागतं आणि त्यामुळे साहजिकच त्या विषयांच्या संपर्कात येऊन ज्यामुळे हे विषय मनापर्यंत पोचतात, ती इंद्रिय, त्या इंद्रियांची ही चुळबुळ थांबते. अर्थात मनापर्यंत विषय पोचतच नाहीत. त्यामुळे सहजपणे मनाची घडी घालून ती हृदयामध्ये आपल्या सद्गुरूंपाशी, आपल्या आराध्य देवतेपाशी ठेवून देता येते. ऐसे ऐक्य हे सहजे, फावे तव राहिजे, मग तेणेंची बोधे बैसिजे आसनावरी. अशा प्रकारे मन, इंद्रिय ह्यांचं ऐक्य झालेलं आहे. हे ऐक्य प्रगट झाल्यामुळे सहजपणे आनंदाने सद्गुरूंचं, भगवंताचं स्मरण करीत राहावं. आणि हे जे ऐक्य आपण अनुभवतोय, ह्या ऐक्यामुळेच जो आपल्याला अनुभव येतोय, त्यालाच धारण करून आसनावर स्थिर बसून राहावं. ह्या ऐक्यपणाचा अनुभव, त्यालाच बोध म्हटलेला आहे. अशा अवस्थेमध्ये साधक आसनावर विराजमान झालेला आहे. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनुची धरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. अशा रीतीने साधक आसनावर स्थिर झाल्यावर अनुभवाची उजरी, अनुभव प्रगट व्हायला लागतात. मन शांत झालंय, सबाह्य सात्विकतेचं भरता आलेलं आहे. अशा वेळी इंद्रियांची कसमसही मोडलेली आहे. मग शरीराला कोण सांभाळतं, तर शरीराला शरीरच सांभाळतं. आसनावर बसण्यासाठी शरीराला शरीरच सांभाळतं. मन आणि इंद्रिय ह्यांचं ऐक्य झाल्यामुळे अंतःकरण सुद्धा एकाग्रतेने त्या भावनेचा अनुभव घेत असतो आणि त्यामुळेच प्राण सुद्धा स्थिरावतो.
प्राणाचं सुद्धा विचारांच्या मागे धावणं बंद व्हायला लागतं आणि प्राणच प्राणाला धरून ठेवतो, सावरून ठेवतो. पण धरून ठेवतो म्हणजे काय तर माऊली, आपल्या अभ्यास योगापाशी तोही स्थिरावतो. प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. अशी ही अवस्था होते. प्रवृत्ती बंद पडतात, अर्थात एक प्रकारे निवृत्तीचा अंतःकरणाला स्पर्श होतो आणि तो स्पर्श झाल्यामुळे समाधी ऐलाडी उतरे. जिथे वृत्ती आणि प्रवृत्तींची धाव खुंटली त्या ठिकाणी समाधी अवस्था प्रगट झाली. ती समाधी अवस्था अगोदरच या साधकाला अनुभवायला मिळते. समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. आणि हा समाधीचा अभ्यास जो आहे तो त्या आसनावर बसल्याबरोबर साधकाला अनुभवायला येतो. माऊली हो, ज्ञानोबा राय आता योग मार्गाचं मार्गदर्शन करतायत ते पुढच्या 192 ते 200 ओव्यांमधनं. हा जो अभ्यास आहे हा संपूर्णपणे अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणेच करणं आवश्यक असतं. ज्ञानोबा राय म्हणतात, मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेल आता परीयेसी. कुठल्या प्रकारच्या मुद्रेने हा अभ्यास आपल्याला साधतो, अशी ही महामुद्रा, मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेल आता परीयेसी. ते मी सांगतो तुम्ही ऐका, तरी उरू या जगनासी जडो निघाली. तर आता मांड्या आणि आपल्या पोटऱ्या एकमेकांना बिलगून राहतील अशा पद्धतीने एकत्रित धराव्या. या ठिकाणी आपण जमिनीवर आसन घालून बसतोय हे लक्षात ठेवावं, मांडी घालून बसतोय हे लक्षात ठेवावं. चरण तळे देवढी, आधार द्रुमाचा बुडी, सुघटिते गाढी संचरी पा. आता चरणतळ देवढी, आपल्या पायांचे तळवे, दोन्ही पायांचे तळवे जे आहेत ते विशिष्ट प्रकारे ठेवावे लागतात. ते कसे तर आपल्या मूलाधार चक्राच्या बुडाशी, म्हणजेच मूलाधार चक्राच्या ठिकाणी आपल्या एका पायाच्या तळव्यावर दुसऱ्या पायाचा तळवा थोडासा वेगळ्या पद्धतीने ठेवून त्या ठिकाणी स्थिर व घट्ट असे आसन लावावे लागते. सव्यते तळी ठेविजे, तेणे सिवणी मध्यू पीडिजे, वरी बैसे तो सहजे वामचरणो. अगोदरच्या ओवीत पायाच्या 2 तळव्यांबद्दल ज्ञानोबा राय म्हणतात, त्याचं जास्त स्पष्टीकरण हे 194व्या ओवीत होतं. आपल्या उजव्या पायाची जी टाच आहे ती मूलाधार चक्रापाशी आणि त्याच्या वर आपल्या डाव्या पायाचा तळवा येईल. उजव्या पायाने मूलाधार चक्रापाशी दाब द्यावा लागतो आणि पक्केपणाने आपल्याला या आसनावर बसावं लागतं. गुद मेढ्रा आतवती, चारी अंगुळे निगुती, तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. माझी अंगुळे एक निगे, तेथ टांचे चेनी उत्तर भागे, नेहटिजे वरी आंगे पेललेनी. माऊली हो, गुदद्वार आणि जनन इंद्रिय यांच्यामध्ये एक जागा आहे. त्या जागेमध्ये काही ठराविक अंतर सोडून
एका बोटभर जागेवरती आपल्याला या टाचेचा दाब द्यावा लागतो आणि त्यावर संपूर्ण शरीर पेलून आपल्याला बसावं लागतं. शरीराचा तोल सांभाळावा लागतो. नेहटिजे वरी अंगे पेललेनी, उचलिले का नेणिजे, तैसे पृष्ठांत उचलिजे, गुल्फद्वय धरिजे तेणेंची माने. अशा प्रकारे आसनावर आपण जेव्हा बसतो त्यावेळी आपलं शरीर वर उचललं जातं, पण उचललं गेलंय हे आपल्याला कळतच नाही. उचलिले का नेणिजे हे आपल्याला कळतच नाही. परंतु शरीर वर उचललं जातं, पण असंच उचललेलं शरीर पण हळूच पाठीचा भाग मात्र आसनावर स्थिर ठेवावा. पायाचे दोन्ही घोटेही वरच्यावर राहतात. त्या आसनाच्या स्थितीत तेही पक्के आणि स्थिर राहतात. मग शरीर संचू पार्था, अशेषही सर्वथा, पाशरणीचा माथा स्वयंभू होय. ही थोडी योग भाषा आहे, पण महायोगी ज्ञानोबारायच ह्याचं वर्णन करू शकतात आणि ते त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. भगवंत पार्थाला म्हणतायत, मग शरीर संचू पार्था, अशेषही सर्वथा, पाशरणीचा माथा स्वयंभू होय. अशा प्रकारे ह्या शरीराचा संपूर्ण डोलारा घोट्यावरती धरला जातो, स्थिर राहतो, जणू काही तो स्वयंभूच, त्याला कुठल्याही आधाराची जरूर नाही अशा रीतीनेच तो दिसतो. अर्जुना हे जाण, मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नाम यासे. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, ज्याला मूळबंध म्हणतात तो हाच, त्याचंच हे लक्षण आहे. परंतु ह्याला दुसरंही एक नाव आहे, त्याला वज्रासन असंही म्हणतात. गौण म्हणजे कमी प्रतीचं नाही, तर दुसरं नाव. ह्या मूळबंधाचं दुसरं नाव वज्रासन सुद्धा आहे. ही ओळख या ठिकाणी अर्जुनाला भगवंत करून देत आहेत. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्गू मोडे, तेथ अपानू आतुलेकडे वोहटो लागे. भगवंत म्हणतात, अर्जुना, अशा प्रकारे आधार चक्राची मुद्रा तुला जर साधली की त्या ठिकाणी अपान वायूचा जो खाली वाहण्याचा मार्ग असतो तो खुंटतो आणि आधींचा मार्गू मोडे. आधींचा म्हणजे मूळ मार्ग जो आहे, अपान वायू हा नेहमी खालच्या दिशेने वाहतो, तो त्याचा मार्ग बंद होतो. तेथ अपानू आतुलेकडे वोहटो लागे. आणि खाली वाहण्याचा मार्ग बंद झाल्यामुळेच हा अपान वायू आतल्या आत संकुचित वाहू लागतो, वोहटो लागे, त्याला ओहटी लागते, तो आतल्या आत संकोच पावतो. ज्ञानोबारायांनी हे आधार चक्राच्या मुद्रेचं वर्णन योगाभ्यासाला धरून केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.